किसनगिरी बाबांचा कृपा आशीर्वाद घेऊन आणि सर्व भक्तजनांचे प्रेम घेऊन आम्ही अयोध्येला निघालो आहोत, अशी प्रतिक्रिया देवगड देवस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांनी व्यक्त केली। श्री क्षेत्र देवगड देवस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांनी अयोध्येसाठी देवगड देवस्थान इथून प्रस्थान केलं। या प्रसंगी त्यांनी S9शी बोलताना सांगितलं की आम्ही सर्व भक्तगणांचं प्रेम घेऊन आणि सद्गुरू किसनगिरी बाबा यांचा कृपा आशीर्वाद घेऊन रामलला प्रतिष्ठापना सोहळा समारंभासाठी जात आहोत, याचा विशेष आनंद आहे। पहाटे 3 वाजता देवगड भक्त परिवार मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होता। आज प्रभू रामचंद्राच्या जन्मभूमीवर अयोध्या नगरीमध्ये अक्षय तृतीया आणि दिवाळी हा सर्व महोत्सव तिथं गेल्या 4 दिवसापासून सुरू झालेला आहे आणि 22 तारखेला प्रभू सिंहासनावर आरूढ होणार आहे। सर्व शास्त्रीय पद्धतीने पूजा अर्चा चालू आहे। देशातील सर्व संत महंत यांच्या सर्व उपस्थितीमध्ये दिव्य भव्य आणि धर्माचं वैभव वाढवणारा असा हा नयनरम्य कार्यक्रम अयोध्या नगरीमध्ये आयोजित केलेला आहे। हा कार्यक्रम पंचसूत्रीने तयार झालेला आहे। पहिल्यांदा संघ परिवाराचं मार्गदर्शन, विश्व हिंदू परिषदेचे एक अपार कष्ट, साधू संतांचं योग्य ते मार्गदर्शन, कृपाशीर्वाद, त्याचप्रमाणे सर्व कारसेवकांचं, राम भक्तांचं महाबलिदान आणि इतर सर्व भक्तगणांचं आंतरिक प्रेम आणि सत्तेची मानसिक अतिशय आवड आणि त्या आवडीतून हा सर्व कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळते। देशभर नव्हे जगभर हा कार्यक्रम सर्व भक्तगण मोठ्या उत्साहाने साजरा करून राहिलेला आहे। सर्व जाती धर्मातील बांधवांचे मन आणि नेत्र ह्या कार्यक्रमाकडे लागलेले आहेत। गेल्या 500 वर्षापासून ज्या दृश्याची आणि ज्या घटनेची आपण वाट पाहत होतो, तो प्रसंग आपल्या सर्वांच्या पुण्याईने प्राप्त झालेला आहे। यामध्ये ज्यांचं बलिदान असेल, ज्यांचं मार्गदर्शन असेल, ज्यांचे कष्ट असतील आणि ज्या संतांचे आशीर्वाद, ह्या सर्वांनी मिळून हा कार्यक्रम आता सर्व आनंदात पार पाडायचा आहे। या कार्यक्रमाकरता देशातील अनेक संतांना निमंत्रित केलेलं आहे। त्याप्रमाणे आम्ही श्री क्षेत्र देवगडहून श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांचा कृपाशीर्वाद घेऊन, सर्व भक्तगणांचं प्रेम घेऊन आम्ही अयोध्या नगरीला आज आत्ता यावेळेस रवाना होत आहोत। जय श्रीराम। जय श्रीरामासह प्रभू रामचंद्र भगवान की जय या घोषणाने देवगड नगरी दुमदुमून गेली होती। यावेळी देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशनंदगिरी महाराज यांनी भास्करगिरी महाराज यांचं संतपूजन केलं। तसेच जिल्हाभरातील देवगड भक्त परिवार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता। यावेळी स्वामी विष्णू पादानंद महाराज, स्वामी परमृतानंद रामकृष्ण मठ मिशन संभाजीनगर हे 2 संत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या सोबत अयोध्येला जाण्यासाठी सोबत आहेत। तसेच बाळू महाराज कानाडे, संदीप साबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। S9 मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम, नेवासा।